सोयगाव तालुक्यातील नांदागाव येथील सुरू असलेले रोडचे डांबरीकरण काम हे ठेकेदार करत आहेत। हुकुमशाही पद्धतीने पूर्ण निकृष्ट दर्जाचं बोगस काम करून ठेकेदार करत आहेत। लाखो रुपयांचा मोठा भ्रष्टाचार तसेच इंजिनियर यांचं या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। या घोटाळेबाज ठेकेदार इंजिनियर यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी। सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर प्रकाराकडे कधी लक्ष देणार? नांदागाव हे पूर्ण ग्रामीण डोंगराळ बहुल भाग असल्यामुळे हे गाव अजिंठा डोंगर दऱ्याच्या पायथ्याशी वसलेलं गाव आहे। याचाच गैरफायदा घेत ठेकेदारांची हुकुमशाही मनमानी सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। नांदागाव येथे सुरू असलेले रोडचे डांबरीकरण काम हे काम नेमके कोणत्या ठेकेदारानं घेतलंय हे कळायला मार्ग नाही। कारण या कामाचे ठेकेदार तसेच इंजिनियर फिरकावून सुद्धा बघत नाही। फक्त मजूर त्यांच्या सहाय्याने अंदाजे काम करत आहेत। तसेच या रोडचे डांबरीकरण काम पूर्णपणे बोगस निकृष्ट दर्जाचं सुरू असून शासनाने याकडे लक्ष देऊन या कामाच्या ठेकेदारावरती तसेच इंजिनियर यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नांदागावचे नागरिक करत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग यांचंही याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे। या कामाचे ठेकेदार इंजिनियर यांना कुणाचाच धाक उरलेला दिसत नाही। त्यामुळे या बोगस कामाचा महातांडव हे भ्रष्टाचारी माजवत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांकडून होत आहे। गुलाबसिंग नांदेकर, राहणार नांदागाव, तालुका सोयगाव, जिल्हा औरंगाबाद। निकृष्ट दर्जाचं आहे ते आणि ते ठेकेदारांनी कोण इंजिनियर आहे तो लक्ष द्यायला तयार नाही। याच्यामध्ये फोन लावले आमच्या भावाने 2 वेळा, तो फोनही उचलायला तयार नाही। उडाउडीची उत्तर देतात। तुमची काय अपेक्षा आहे? आता रोड चांगल्या दर्जाचं व्हायला पाहिजे। माझं नाव नरेंद्र सिंग भाऊराव राजपूत, राहणार नांदागाव, तालुका सोयगाव, जिल्हा औरंगाबाद। आता हे जे काम सुरू आहे डांबरीकरणाचं, हां, हे कसं सुरू आहे? काय सांगाल या रोडा संदर्भामध्ये? हे काम अगदी निकृष्ट दर्जाचं आहे आणि इंजिनियरला सुद्धा आम्ही 10 ते 12 फोन लावले, ते सुद्धा यायला तयार नाही। कोणी कॉन्ट्रॅक्टर यायला तयार नाही। हे काम कोणाच्या माध्यमातून सुरू आहे? मग हे मला असं वाटतं जिल्हा परिषदच्या अंतर्गत असावं। इंजिनियर नाही ठेकेदार नाही, मग मजूर करताय का पूर्ण काम? हो, मजूर देतात आणि काम करून जातात। तुमचे काय म्हणणे मग याबद्दल? नाही, आता शासनाने याच्याकडे लक्ष घालावं आणि यांच्यावर कारवाई करण्यात यावी। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।